नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खंडणी प्रकरणातील तिघांना सशर्त जामीन, कारखान्यात घुसून मारहाण व तोडफोड केल्याचा आरोप. इचलकरंजी तालुक्यातील तारदाळ येथे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देत कारखान्यात तोडफोड केल्याच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपींवर मारहाण, शिवीगाळ व मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तारदाळ येथील RCM ग्रुपच्या कापड कारखान्यात मेंडिंग कामावरून वाद निर्माण झाला होता. कारखाना आमच्या गँगच्या एरियात असल्याचे सांगत दरमहा 30,000 रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तसेच कामगारांना धमकावून कारखान्यात जबरदस्तीने घुसून मारहाण व तोडफोड केल्याची फिर्याद सम्राट घोरपडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सूरज शिर्के, सूरज गायकवाड आणि व्यंकटेश राजू PV यांना अटक केली होती. आरोपींना प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी न्यायालयात युक्तिवाद करत ही फिर्याद खोटी व रचनात्मक असल्याचा दावा केला. तसेच पुढील तपासणीसाठी आरोपींना कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.